संतासी निरदी हेची मज दे, या संतासी निरदी हेची मज दे. अनिक तुझे काही मागू देवा, अनिक तुझे काही न मागू देवा. या संतासी निरदी निरदी हेची मज दे, या संतासी निरदी हेची मज दे, या संतासी निरदी हेची मज दे, या संतासी निरदी हेची मज दे. मला काय पाहिजे आहे असं तुम्ही बोलत आहात ना देवा, या संताची निर्वी. निर्वी शब्दाचा अर्थ या संताचा सहवास मला दे, या संताची संगती मला दे, या संताच्या सांभाळी मला तू घाल. विठ्ठल विठ्ठल. संताच्याच का तू कोबरा, जनताच्या का नाही? आम्हा भगवंताच्या का नाही, संताच्याच का? विठ्ठल विठ्ठल. कोबरा म्हटले देवा जनताचा सहवास भोगून आलो. ते अंतरणे ती बापुडे, म्हणून अगत्य सेवने घडे. काय पुय पंकीचे किडे शिविसी घेती, काय त्यांच्या सहवासात राहून भेटणार आहे? कल्याण तर होणारच नाही. झालं तर कल्याणच्या जवळची होते. कळालं तर घ्या. जनताच्या सहवासात कल्याणच्या जवळची कंसात भिवंडीची आहे. त्यामुळे जनताचा सहवास नको. जाऊ द्या, आमच्याकडे बघा ना, आमच्याकडे बघा. तो कोबरा म्हटलं तुझ्या सहवासात आहे ते बीड परगणे ते देशपांडे काका आले होते तुझ्याकडे. त्यांनी तुझ्याकडे 3 अपेक्षा केल्या: धन, ज्ञान, मुक्ती. तू विचारलं त्यांना धन कशाला पाहिजे? तू म्हणले कशाला पाहिजे म्हणजे धनवंता लागी, सर्वमान्यात आहे जागी. ज्ञान कशाला पाहिजे? म्हटले स्वदेश पूज्यतो राजा, विद्वानो सर्वत्र पूज्यते. आणि मुक्ती म्हटले ते तर नरदेहाचे इति कर्तव्य, तर सार्थकता त्यात आहे. देव म्हणायला लागले धन लगेच भेटेल, ज्ञान लगेच भेटेल, ज्ञान आणि मुक्ती पण तुम्हाला कोणती पाहिजे? कोणाला विचारलं तू? त्या काकाला. त्या काकाने सांगितलं देवा मुक्तीच पाहिजे, पण नुक्ती नाही बरं का. नुक्ती लागणार. मुक्ती पाहिजे ज्याच्यामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, अशी मुक्ती पाहिजे. हो देवाने सांगितलं. माझे काही कान मी बधीर नाही झालो तो कोबरा आहे, मला कळालं. ते बीड परगण्यातल्या काकाला म्हणतात मुक्ती. ठीक आहे, कोणती पाहिजे? फक्त काकाने विचारलं म्हणजे काही प्रकार असतात? म्हणजे हो 2 असतात, एक जीवनमुक्ती आणि दुसरी विदेहमुक्ती. म्हणजे देवा जीवनमुक्ती म्हणजे काय? जिच्यामध्ये विदेहमुक्तीचा निश्चय असतो ती जीवनमुक्ती, आणि ज्याच्यामध्ये निश्चय रूपता असते ती आहे विदेहमुक्ती. देवा आणखी काही स्पष्ट कर म्हणजे काही नाही. बाबांचे वाक्य बरं काय, ज्याच्यामध्ये आज्ञान नाही पण विक्षेप असतो ती जीवनमुक्ती, आणि आज्ञानासहित विक्षेपाची निवृत्ती ती विदेहमुक्ती. तेव्हा अगदी सोपं करून सांगा ना. म्हणजे काही नाही, तुम्हाला मुक्ती जिवंत राहून पाहिजे का फडशा पाडून पाहिजे? म्हणजे तेव्हा बाबा सांगत असतात, एकाने पांडुरंगाची प्रार्थना केली, पांडुरंग प्रसन्न झाले. वरम गृणीषु, तेव्हा फक्त मुक्ती. म्हणजे बाकी बाकी काही नाही. देव म्हटले मुक्त नक्की वसील, पण तुला कुष्ठरोग होईल, अंगात चुळबुळत किडे पडतील, पू वाहील, दुर्गंध येईल, कोणीच तुझ्या जवळ वाऱ्याला सुद्धा थांबणार नाही, पण मुक्ती 100%. तो म्हटला देवा तेवढी काही घाई नाही, एवढं व्यवस्थित ठेवा, मुक्तीचं पुढे बघू. विठ्ठल काका त्यातले होते. देव म्हटले मग ती जीवनमुक्ती आमच्याकडे नाही. चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होतील संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर, जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाक, तुका म्हणे माझी भाक, संताची भेटी, सांग सुखाची गोष्टी.
संताकडे गेलं पाहिजे. कसं समेवर संताकडे घेऊन जाता तुम्ही लक्ष देत नाही. विठ्ठला रस्त्याने आपलं हे झालं संभ्रम आहे. तुम्हाला विधी मुक्ती पाहिजे का जीवन मुक्ती पाहिजे? म्हणजे मरून मुक्ती पाहिजे का देहात असताना मुक्ती पाहिजे? ते काका म्हटले मग धन ज्ञानाचा फायदा कुठे घ्यायचा, त्याचा वापर कुठे करायचा विधी मुक्ती झाल्याच्या नंतर? बरोबर बरोबर. मग म्हणले ते मला प्राप्त म्हणले तेव्हा ते काकाला तुम्ही सांगितलं ना ते माझ्या स्मृतीत आहे. तो कोबऱ्या बोलतो म्हणून आम्हाला या संतांचे निर्वी म्हणत असताना आम्हाला मुक्ती हवी आहे आणि ते जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हवं आहे. ते संत सहवासात भोगायला भेटतं. सुख या संत समागमे नित्य धुनावी तुझी या नामे सहना होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुलत सो सर्व काळ प्रेमे डुलत सो म्हणून नाही 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 म्हणून नाही नाही काही चिंता तुझी अमुता माता पिता बहीण बंधू आणि चुलता आणि गगोता सर्वाठाई आणि गगोता सर्वाठाई म्हणून आम्हाला काही चिंता नाही. आज विठ्ठला खरं आहे. संताचं सामर्थ्यच काय वेगळं आहे. संताचे जे सामर्थ्य आहे ना मला वाटतं परमात्म्याकडे सुद्धा तसं सामर्थ्य नाही. म्हणजे ते दोन्ही तत्वतः भिन्न नाही पण औपाधिक जो भेद आहे तो वास्तू अभेदाच्या लाभाने करत नाही हे खरं आहे. पण उपाधीचं सामर्थ्य असतं ना काही ना तरी. विठ्ठल एक छोटीशी गोष्ट आठवते. आपल्याला सर्वांना कल्पना आहे फक्त आठवण करून देतो. ते कुलगुरू वशिष्ठ असतात आणि विद्यागुरु विश्वमित्र आहेत. हे दोन्ही प्रभू रामचंद्राचे गुरु आहेत आणि आपल्याला कल्पना आहेत वशिष्ठ हे राजर्षी आहेत आणि कुलगुरू आपलं वशिष्ठ ब्रह्मर्षी आहेत आणि कुलगुरू विश्वमित्र राजर्षी आहेत. राजेशास ऋषी हा राजर्षी हा राजे असून ज्यांचं ऋषी तुल्य जीवन आहे ते विश्वमित्र आहे. ऐका बरे. विश्वमित्र एक वेळेस चतुरंग सैन्य 10,000 सैन्य घेऊन आरण्याच्या दिशेने परराज्याकडे काहीतरी कारणास्तव जात असताना मध्यंतरी वशिष्ठाचा आश्रम लागला. ते तिथे गेले. वशिष्ठाने आगतम स्वागतम सुस्वागतम घाली संताशी आसने पूजा करी काय वाचमने एका जनार्दनी जाणे इच्छिते ते पूर्वी सगळी त्यांची शुश्रूषा सेवा केली. पण ज्या सगळ्या त्या सुविधा भोगण्याकरता त्या निर्माण करण्याकरता 10 वर्षात सुद्धा जे अशक्य आहे ते अवघ्या 10 मिनिटात वशिष्ठाने केलं. आणि मग राजर्षी विश्वमित्राला ब्रह्मर्षी वशिष्ठांचं कौतुक वाटलं. हे कसं शक्य आहे? अगदी वाटे लागताना त्याने विचारलं हे कसं केलं? हे म्हटले आमचं देणंच नाही, आमचं कर्तृत्वच नाही. कोणाचं हे? माता कामधेनूच आहे. मग तो कामधेनूचा प्रसंग आता तूर्त त्या प्रसंगातला मला पुढचा प्रसंग सांगायचा आहे. ती कामधेनू आम्हाला द्या. नंतर तिच्या शरीरातून सगळं सैन्य बाहेर पडलं. विश्वमित्र पराजित झाले आणि दुसऱ्या प्रसंगात पुन्हा एकदा गेल्याच्या नंतर आता ब्रह्मर्षी वशिष्ठांचा महिमा कळाल्याच्या नंतर मग तसा काही प्रकार घडला नाही. त्याही वेळेला एकटेच गेलेत, मुक्कामाला राहिले आणि वाटे लागताना म्हणून बघ एराबद्दल अंतकरणात असणारी जी प्रीती आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे म्हणून वशिष्ठांकरता विश्वमित्राने त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला सर्वाला कल्पना आहे त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनामात्मना कामक्रोध तथा लोभ तस्मादेव त्रयम तेजे. गीतेमध्ये म्हटलेलं हे तिन्ही जो जागती सौनिकीयाची प्राप्ती माझे कानही न ऐकती देवही म्हणे. अर्थात काम क्रोध आणि लोभ या 3 विकारावर विजय मिळवण्याकरता राजर्षी विश्वमित्रांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य त्यांच्या पदरी आहे. ते जाते जाता त्यांना वाटतं 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य त्यांनी वशिष्ठांना दिलं. आता वशिष्ठ म्हटले आमच्याकडे तर एवढं तपश्चर्याचं पुण्य नाही पण आमच्या जीवनामध्ये एक क्षण संतांचा संघ घडलेला त्यातला अर्ध क्षण संत संगतीचं पुण्य तुम्हाला देतो आणि अर्धा क्षण माझ्याकडे ठेवतो. आता राजर्षी विश्वमित्र ब्रह्मर्षी वशिष्ठाला लगेच बोलले तुम्हा साधू लोकाला व्यवहार नसतो असं जे म्हणतात ते हेच आहे. आम्ही दिलं काय आणि तुम्ही देताय काय? आम्ही काय दिलं? 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य तुम्ही देता अर्धा क्षण संत संगतीचं पुण्य. कुठे तुलना करायची? तरीही वशिष्ठ म्हणाले म्हटले काय दिलं हे पाहू नका त्याचा परिणाम पहा. पण ते
राजर्षी विश्वामित्राला ते नाही लक्षात आलं. ते म्हणायला लागले आपल्याला पटलं नाही. आणि मग त्यांचा तंटा सुरू झाला. अक्षरशः तो तंटा मुक्ती अध्यक्षाकडे म्हणजे चतुरानंद ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला बोलले, सांगा 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य श्रेष्ठ आहे का अर्धा क्षण घडलेला जो संत संगत एक क्षण त्यातला अर्धा क्षण कोणतं श्रेष्ठ आहे? ते ब्रह्मदेव म्हणले लागले, खरं तर मला 4 मस्तक आहे, 4 डोक्याने विचार करून सुद्धा माझ्या डोक्यात हे काही येत नाही एवढं कळालं मला. म्हणजे मी याचा निवाडा देऊ शकत नाही. मग ते विष्णूकडे गेले भगवान. विष्णू म्हणायला लागले, मीही याचा नाही निवाडा देऊ शकणार. मग ते भगवान शंकराकडे गेले. सबदेवन का देव, बडा देव, महादेव. भगवान शंकराला विचारलं, तुम्ही तरी सांगा बघू. भगवान शंकरही म्हणायला लागले, काय निवाडा देतो मी, पण मग आता हे आम्ही देवदेवच झालो आणि आम्ही एक निर्णय दिला तर कदाचित तुम्हाला तो मान्य होईल नाही होईल हे सांगता येत नाही. साक्षीदार कोणीतरी घेऊन या. कोणाला आणलं पाहिजे तुम्हीच सांगा. म्हणले या तिघांना घेऊन या. 1 सूर्यनारायण, 2 समुद्र आणि 3 माता पृथ्वी शेषनारायण, या तिघाला घेऊन या. मग विश्वामित्र पहिले धावलेत. त्यांना वाटलं आपण या तिघाला घेऊन आलो म्हणजे साक्षीदार आपलं वजन जरा अधिक राहील. विश्वामित्र भगवान सूर्यनारायणाकडे गेले, साक्षीदार म्हणून चलता का? सूर्यनारायण म्हटले, राजा सगळ्याला टाकता येते, आम्ही सोडू. कारण मी गैरहजर तर विश्व गैरहजर, कारण व्यवहार होणार नाही ना. त्यामुळे आम्हाला रजा टाकता येत नाही. जगाच्या प्रकाशनाची व्यवस्था काहीतरी करा. कारण पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशेत काळी काळीमा नाही. सूर्य आदिष्टिली प्राची जगा राणी उदय प्रकाशाची. रवीच्या नामे निश्चित नाश उदय होताची प्रकाश, पण आम्हीच नसेल तर प्रकाशनाचं कार्य होईल कसं? पर्याय व्यवस्था करा. ते म्हटले हे शक्य नाही. म्हटले मग आमचं येणं शक्य नाही. पुढे गेले. म्हटले चला 1 साक्षीदार नाही आणखी 2 आहे. मग गेले समुद्राकडे. महाराज आपण चला. समुद्र म्हणायला लागले, सगळे जलचर माझ्या उदरात राहतात, या सगळ्याला सुरक्षित ठेवण्याची काहीतरी सुविधा करा, व्यवस्था करा, आम्ही यायला तयार आहे. म्हटले ते शक्य नाही. मग आमचंही शक्य नाही. नंतर गेले शेषनारायणाकडे. शेषनारायण म्हणायला लागले, आमच्या मस्तकावर कोण आहे? ही धरा आहे, पृथ्वी आहे, हिची काहीतरी सुविधा करा, आम्ही यायला तयार आहे. ती म्हणायला लागले, धरा धरा, कोण धरेल तिला? धरा धरण्याचं सामर्थ्य फक्त तुमच्याकडे आहे, आम्ही नाही करू शकत ते धरेला धारण करण्याचं सामर्थ्य. आमच्याकडे ते तजवीजही नाही. म्हणजे मग आम्ही नाही. एकही आणता आले नाही. कोणाला? राजर्षी विश्वामित्राला. ब्रह्मर्षी वशिष्ठ मागून येतच होते. सूर्यनारायणाला ज्यारी कुठे आताच ते भेटलेत. म्हणले साक्षीदार चला म्हणतात. मी म्हटले आम्ही तेच म्हणतो चला ना. नाही म्हटले पण मग पर्याय व्यवस्था. म्हणले चिंता नसावी. एकाची शाती तब्बिनली ज्ञानोबा म्हणतात, एकाने सृष्टीवरी सृष्टी केली. त्यांनी आपलं उपर्ण आपल्या खांद्यावर घेणार.